जय सद्गुरू. प्रत्येक लहान आयुष्यात एक गोष्ट सामान्य असते. लक्ष हे असतं तुम्ही ज्याला जी गोष्ट नाही करायला लावणार तीच गोष्ट तो वारंवार करेल. असं लक्ष एखाद्या लहान मुलाला सांगून कोणाच्या पहा की मनात तू नदीजवळ जाऊ प्रेमाचं नको, लक्ष असतं. तर त्याच्या मनात हा प्रश्न कोणाचं नक्की लक्ष उद्भवेल काय की त्या असेल नदीजवळ हे कोणी आहे काय सांगू असं शकत की हे मला आणि तिथे जेव्हा जायला विरोध त्याचं हे करतात. प्राप्त करण्यात आणि हा दिलेलं विरोध लक्ष्य त्याला त्या संपून नदीकडे जातं जाण्यासाठी व त्या गोष्टीत पात्र तो करतो असफल होतो. आणि तो त्या तेव्हा नदीकडे वाटचाल त्याच्याजवळ करायला तो सुरुवात असफल करतो. का झाला मग मनुष्य या जीवनातही गोष्टीला असंच सिद्ध आहे. करण्याची 100 कारण मनुष्याला बंधन आणि मर्यादा असफलता या हाती दोघेही येणं. असतात याला आणि या दुसऱ्या भाषेत दोघीही काय म्हणतात? तो आयुष्यात तोडत असतो. असफलता म्हणजे पण या कमी दोघांतून जर एका तुमचे व्यक्तीने प्रयास बंधन हे तोडली त्या तर मर्यादेपर्यंत त्याचं व त्या फार काही क्षमतेपर्यंत वाईट नाही होईल असं की नसतं. तुम्ही पण तुमच्या जर त्याने त्याच्या असफलतेला मर्यादा तोडल्या सफलतेमध्ये रूपांतरित तर करू त्या शकता. त्याला फार हानिकारक ठरतात. म्हणूनच एका तुमची मनुष्याने सफलता जर ही त्याच्या तुमच्या मर्यादा प्रयासांवर तोडल्या अवलंबून आहे. तर तो समोरच्याच हे आपण एका जितकं उदाहरणावर नुकसान नाही करत त्याच्यापेक्षा अधिक स्वतःच विहीर बघितली कारण की मर्यादा त्या या विहिरीमध्ये माणूस सर्वात जेव्हा दुसऱ्याला मजबूत दगड लावतो असतो. तेव्हा त्याच मर्यादा आणि ते त्याच्या चक्रही स्वतःसाठीही तिच्यावर लागू होतात. पण ज्या म्हणून टायमाला जर आपण तुम्ही ती कोणाच्या दोरी, मर्यादा तोडत बारीक नसाल सुताची व दोरी कोणाला तिच्यामध्ये दिला टाकतो, गेलेल्या तुमच्या मर्यादा तेव्हा तुम्ही त्या तोडत सुताची नसाल दोरीची गाठ तर जेव्हा तिच्यात पडते तुम्ही तुमच्या आणि तिच्यातून मनावर आपण जेव्हा ताबा पाणी मिळवाल वर काढतो आणि तो ताबा तेव्हा तुम्हाला त्या कोणत्याही दोरीच्या मोहापासून खाणाखुणा दूर नेईल थोड्याफार का होईना आणि त्या दगडावर हे लागून जीवनाला सत्यतेमध्ये जातात. कमी मग त्या दोरीद्वारा परत केल्या पुढच्या गेलेल्या व्हिडिओमध्ये त्या एका नवीन प्रयासामुळे आशय व आक्षेपासोबत तिचे तोपर्यंत थोडेफार जय जय अवशेष रघुवीर त्या दगडावर लागूनच जातात आणि त्याचे आपल्याला तिथे